हो बालेश सर यांचा पण बूम घ्या ना मध्ये हात येणार नाही। अरे इरफान आराम से हो गया क्या? हो तो रोल का रुको ना यार। एक मिनट यार बूम चालू आहे का? अरे बूम चालू आहे का आपला? आता भाई ये मुंबई तक वालों को तुम ले आओ और तुम बाद में रिकॉर्डर का मौजूद है ना फ्रेम मिलेंगे तुम पीछे हो जाओ कौन जाओ ना। हां है तो एक हो भैया रुको ना एक मिनट। अरे यार एक मिनट तसंच कायम आमच्या पाठीमागे राहा। न्याय मिळत नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुम्ही आज सकाळी एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे तर पोलिसांवरती म्हटलेला की पोलीस ही माहिती देत नाही काय नेमकं पोलिसांनी काय म्हणजे त्याची माहितीच आम्हाला काही दिलेली नाहीये। म्हणून आम्हाला एक त्यांना विनंती आहे की जो तुमचा तपास चालू आहे तो कुठपर्यंत आला याबाबत आम्हाला सुद्धा थोडंफार कळलं पाहिजे। देशमुख कुटुंबियाला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा त्या तपासाची म्हणजे तो कुठपर्यंत आला याबाबत कळलं। म्हणजे मी तर नाही भेटले, चाचा वगैरे भेटले। धाराशिवमध्ये आज तुम्ही येत आहे विरोधात महिन्याच्या घटना घडून न्याय ज्या पद्धतीने रस्त्यावरती लोक उतरतात आपण त्याच्यात सामील होतात काय वाटते काय भावना आहेत? महिना झाला न्याय मिळत नाही। भावना ह्याच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे आणि आज महिना होऊन गेले तरी सुद्धा आरोपीत पकडत नाहीये तर आम्ही न्याय कधी मागायचा? आणि आज म्हणजे तुम्ही म्हणताय रस्त्यावर आलोय पण जो समाजाचा ज्या भावना आहेत त्याचा तो आक्रोश आहे आणि तो या मोर्चाद्वारे ते सांगतायत की आमचा आज भाऊ गेलाय, आम्हाला न्याय पाहिजे आणि जो अन्याय आहे ते दूर करून आम्हाला न्याय हवाय यासाठी आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या। एकूण आता महिन्याभराचा सगळा तपास झाला या तपासावरती तुमचं कुटुंबीय पूर्णपणे समाधानी आहे का? पोलीस किंवा ज्या 3 तपास यंत्रणा तपास करतात त्याच्यात याची समाधानी आहात? त्याच्यावर समाधानी म्हणजे आता माझे वडील तर गेलेले वापस येणार नाहीयेत पण त्यांना जर त्यांचे जे बलिदान आहे ते व्यर्थ न जाता आम्हाला त्यांना न्याय मिळवायचा आहे आणि ते न्याय मिळवण्यासाठी जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास केला जातो, केंद्रीय यंत्रणाही तपास करतात, यंत्रणा वेगवेगळ्या होत आहेत, आउटपुट काहीच येत नाही किंवा मूळ आरोपी बाहेर येत नाही। याबाबत तर मला काही माहित नाहीये पण पोलीस प्रशासन असेल किंवा CID असेल तर ते त्यांच्या प्रकारे त्यांचं काम करत असतील पण आमची त्यांच्याकडे सुद्धा एकच मागणी आहे की जो जे प्रकारे तुम्ही प्रवास करतायत त्याला थोडीशी गती आणून तो प्रवास लवकरात लवकर करा कारण की जर आरोपी लवकरात लवकर अटक झाले त्यांच्यावर कारवाई लवकर चालू होईल आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल। यापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीत काही आश्वासनं दिली त्या खरंच आश्वासनाची पूर्तता या दरम्यान आपल्याला झालेली दिसते किंवा असं जाणवते काही पूर्तता आश्वासन झाली मुख्यमंत्र्यांनी जे दिले ते आश्वासन? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि जे आरोपी असतील तो प्रत्येक आरोपीला म्हणजे शिक्षा होईल यासाठी म्हणजे आता ते मुख्यमंत्री आहेत, आम्ही न्याय मागायचा कोणाकडे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनावर सर्वांवरच विश्वास ठेवून आहेत की ते आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1 महिना पूर्ण होतोय मात्र त्यानंतर देखील अद्यापही एक आरोपी फरार आहे। आज धाराशिवमध्ये मोठा मोर्चा होता, वैभवी देशमुख आणि कुटुंबीय जे सगळे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आले। वैभवी वैभवी 1 महिना होऊन गेलेला आहे मासिक वडला आज धाराशिवमध्ये मोर्चा होत आहे, वाशिममध्ये मोर्चा होत आहे। आपण स्वातंत्र्य झालो, आपल्या न्याय मागण्यासाठी आपणच रस्त्यावर यायचं आपण स्वातंत्र्य असताना सुद्धा ही खूप दुर्दैवी घटना आहे पण आता जे झालंय माझे वडील तर वापस येऊ शकत नाहीयेत पण त्यांचे जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ न जाता त्यांना न्याय मिळवून द्यायचा।